विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. बायोलॉजी मराठी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि तुमच्या इतर मित्रांना शेअर करा. तर आज आपण क्लास 11th बायोलॉजी या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 3 किंगडम प्लांटी मधील क्रिप्टोगॅम्समधील नॉन व्हॅस्क्युलर प्लांटमध्ये सेकंड जो काही डिव्हिजन्स आहे ब्रायोफायटा याचा स्टडी डिटेल्समध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला ब्रायोफायटा म्हणजे काय आणि त्याचं मीनिंग काय आहे ते आपण समजून घेऊया. तर ब्रायोन मीन्स मॉस आणि फायटॉन मीन्स प्लांट किंवा याला मॉस प्लांट देखील म्हटलं जातं किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द ॲम्फिबायस प्लांट. कारण याला ॲम्फिबायस प्लांटच का म्हटलं जातं, कारण ब्रायोफाइट्स आर मोस्टली टेरेस्ट्रियल प्लांट अँड दे आर फाउंड इन अ मॉइस्ट शेडी प्लेसेस. तर हे जे काही ब्रायोफायटा प्लांट्स असतात मोस्टली टेरेस्ट्रियल प्लांट आहेत आणि त्या शक्यतो मॉइस्ट शेडी प्लेसेसला ग्रोईंग होत असतात. बट दे नीड वॉटर फॉर फर्टिलायझेशन अँड कम्प्लिशन्स ऑफ दिअर लाईफ सायकल. परंतु याच्या फर्टिलायझेशनसाठी किंवा लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी त्याला वॉटरची आवश्यकता लागत असते. म्हणून ब्रायोफायटाला ॲम्फिबायस प्लांट देखील म्हटलं जातं. दे इन्क्लूड अप्रॉक्सिमेटली 960 जनरा अँड अबाउट 25,000 स्पेसीज. तर यामध्ये 960 जनरा असतात आणि 25,000 स्पेसीज प्रेझेंट असतात. तर ब्रायोफायटाची जी काही लाईफ सायकल आहे त्याचा स्टडी आपण पाहूया. तर लाईफ सायकल ऑफ ब्रायोफाइट्स शो द स्पोरोफायटिक अँड गॅमेटोफायटिक स्टेजेस. तर ब्रायोफायटाच्या प्लांटमध्ये जे काही लाईफ सायकल असतात ते दोन प्रकारचे असतात. त्यामध्ये स्पोरोफायटिक डिप्लॉइड टू एन आणि गॅमेटोफायटिक हॅप्लॉइड एन अशा दोन स्टेजेस असतात. तर त्यापैकी व्हेजिटेटिव्ह प्लांट बॉडी इज अ थॅलॉइड ऑर लिफी विच रिप्रेझेंट द गॅमेटोफायटिक जनरेशन. तर या प्लांटमधील जे काही व्हेजिटेटिव्ह प्लांट बॉडी असते किंवा त्याला आपण थॅलॉइड किंवा लिफी स्टेज असं म्हटलं जातं. तर दे शो द गॅमेटोफायटिक जनरेशन अँड स्पोर प्रोड्युसिंग कॅप्सूल रिप्रेझेंट द स्पोरोफायटिक जनरेशन. तर या प्लांटमध्ये जे काही स्पोर प्रोड्यूस करणारे कॅप्सूल्स असतात दे रिप्रेझेंट द स्पोरोफायटिक जनरेशन. तर आता ह्या ब्रायोफायटामधील जे काही प्लांट बॉडी असते त्याचं स्ट्रक्चर कशा प्रकारे असतात त्याचा आपण स्टडी पाहूया. ब्रायोफाइट्स हॅव रूट लाईक स्ट्रक्चर कॉल्ड रायझॉइड्स. तर ब्रायोफाइटमध्ये एक रूट लाईक स्ट्रक्चर्स असतात त्यालाच रायझॉइड्स असं म्हटलं जातं. आणि हे जे काही रायझॉइड्स असतात ते दोन प्रकारचे असतात. रायझॉइड्स आर युनिसेल्युलर इन अ लिव्हर ओड्स व्हाईल मल्टीसेल्युलर इन अ मॉसेस. म्हणजे हे जे काही रूट लाईक स्ट्रक्चर्स असतात रायझॉइड्स तर काही युनिसेल्युलर असतात तर काही मल्टीसेल्युलर्स असतात. तर युनिसेल्युलर शक्यतो आपल्याला लिव्हर ओड्समध्ये पाहायला मिळत असतात आणि मल्टीसेल्युलर हे मॉसेसमध्ये आढळत असतात. तर या रायझॉइडचं एक महत्त्वाचं फंक्शन आहे पहा. रायझॉइड्स ॲब्सॉर्ब वॉटर अँड मिनरल्स अँड ऑल्सो हेल्प इन अ फिक्सेशन्स ऑफ थॅलस ऑन द सबस्ट्रॅटम. म्हणजे हे जे काही रायझॉइड्स असतात याचं मेनली फंक्शन असतात की वॉटर आणि मिनरल ॲब्सॉर्ब करणं आणि जे काही थॅलॉइड्स असतात तर त्या थॅलसला किंवा थॅलॉइडला सबस्ट्रॅटममध्ये किंवा सॉईलमध्ये फिक्स करण्याचं काम देखील हे रायझॉइड्स करत असतात. तर या ब्रायोफायटामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारच्या प्लांट बॉडीज आपल्याला पाहायला मिळत असतात. तर ब्रायोफाइट्स आर डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स. त्यापैकी नंबर 1 आहे पहा लिव्हर ओड्स आणि नंबर 2 आहे मॉसेस. तर याचा स्टडी आपण 1 बाय 1 करूया. तर त्यापैकी पहिला जो काही टाईप्स आहे याचा तो आहे लिव्हर ओड्स. दीज आर द लोअर मेंबर्स ऑफ ब्रायोफायटा किंवा आपण दीज आर प्रायमेटिव्ह ग्रुप ऑफ ब्रायोफाइट्स. तर हा जो काही असणारा लिव्हर ओड्स आहे हा ब्रायोफायटामधील अगदी लोअर मेंबर्स आहे हा आणि इट इज अ प्रिमिटिव्ह ग्रुप ऑफ ब्रायोफाइट्स. म्हणजे हा सगळ्यात सुरुवातीला फॉर्म झालेला ग्रुप्स आहे. गॅमेटोफाइट पजेसेस फ्लॅट प्लांट बॉडी कॉल्ड थॅलस. तर यापैकी जे काही गॅमेटोफायटिक स्टेज असते तर ते गॅमेटोफायटिक स्टेजमधील जे काही प्लांट बॉडी असते ती फ्लॅट असते आणि त्याला थॅलस असं म्हटलं जातं. आणि हे जे काही थॅलस असतात द थॅलस इज अ ग्रीन डॉर्सिव्हेंट्रल प्रोस्ट्रेट विथ युनिसेल्युलर रायझॉइड्स. तर हे जे काही असणारे थॅलस असतात हे ग्रीनच असतात, डॉर्सिव्हेंट्रल्स असतात, प्रोस्ट्रेट असतात, युनिसेल्युलर रायझॉइड्स असतात. तर याची एक्झाम्पल 2 लक्षात ठेवा. नंबर 1 आहे रिक्शिया आणि नंबर 2 आहे मर्कॅन्शिया.
ओके. आता यानंतर एक छोटासा यामधील एक पार्ट आहे पहा, त्याला हॉर्न ओट्स असं म्हटलं जातं. दीज मेंबर्स पजेसेस फ्लॅटन थॅलस. तर हे जे काही असणारे हॉर्न ओट्स असतात, तर या हॉर्न ओट्समधील जे काही मेंबर्स असतात ते फ्लॅटन थॅलस बॉडी असते याची. आणि द थॅलस प्रोड्युसेस द हॉर्नी स्ट्रक्चर विच आर कॉल्ड ॲज द स्पोरोफाइट्स, हेन्स द नेम हॉर्न ओट्स. तर हे जे काही थॅलस असतात तर ते थॅलस हॉर्नी स्ट्रक्चर म्हणजे काटेरी स्ट्रक्चर प्रोड्यूस करत असतात, त्याला स्पोरोफाईट असं म्हटलं जातं. आणि त्यालाच एक नाव दिले पहा, हॉर्न ओट्स असं म्हटलं जातं. तर त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे पहा अँथोसेरस. ओके. यानंतर आपला सेकंड जो काही टाईप्स आहे ब्रायोफाईट्समधला तो आहे मॉसेस. दीज आर द ॲडव्हान्स मेंबर ऑफ द ब्रायोफायटा अँड विच पजेसेस इरेक्ट प्लांट बॉडी. तर आपण मगाशीच पाहिलं की जे काही लिव्हर ओट्स असतात हे प्रायमरी किंवा प्रिमिटिव्ह मेंबर्स आहेत किंवा प्रायमरी मेंबर्स आहेत ब्रायोफायटामधील. परंतु हे जे काही मॉसेस असतात हे मॉसेस काय असतात की ॲडव्हान्स मेंबर आहेत आणि याची जी काही प्लांट बॉडी असते ही इरेक्ट असते. आणि गॅमेटोफायटिक फेजेस ऑफ लाईफ सायकल इन्क्लूड 2 स्टेजेस, नेमली प्रोटोनेमा स्टेज अँड लिफी स्टेज. तर या मॉसेसमध्ये जे काही गॅमेटोफायटिक फेज असते, कारण आपण पाहिलं की जे काही ब्रायोफायटा असतात तर या ब्रायोफायटामध्ये गॅमेटोफायटिक स्टेज ही काय असते की डॉमिनंट असते. म्हणजे जास्त वेळ गॅमेटोफायटिक फेज आपल्याला या ब्रायोफायटामध्ये पाहायला मिळत असते. म्हणून या गॅमेटोफायटमध्ये जर आपण पाहायला गेलो तर 2 स्टेजेस आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी पहिली आहे प्रोटोनेमा स्टेज आणि दुसरी आहे लिफी स्टेज. आणि द प्रोटोनेमा इज अ प्रोस्ट्रेट ग्रीन ब्रांच अँड फिलामेंटस किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द जुवेनाईल गॅमेटोफाईट. म्हणजे ही जी काही प्रोटोनेमा स्टेज असते तर या प्रोटोनेमा स्टेजमधील जी काही प्लांट बॉडी असते ती ग्रीन्स असते, ब्रांच असते आणि फिलामेंट असते. किंवा याला आपण जुवेनाईल गॅमेटोफाईट्स असं म्हटलं जातं, कारण जे काही गॅमेटोफाईट्स असतात ते काय होत असतात की या प्रोटोनेमापासून डेव्हलपमेंट होत असतात. आणि इट बियर्स मेनी बर्ड्स. तर हे जे काही असणारे प्रोटोनेमा असतात तर याच्यावरती काय असतात की नंबर ऑफ बर्ड्स प्रेझेंट असतात. आणि सेकंड जी काही स्टेज आहे आपली लिफी स्टेज, तर लिफी स्टेज इज प्रोड्यूस फ्रॉम ईच बर्ड. म्हणजे जे काही प्रोटोनेमावरती बर्ड्स प्रेझेंट असतात तर त्या बर्डपासून काय होत असतात की लिफी स्टेज प्रोड्यूस होत असते. मीन्स दस प्रोटोनेमा हेल्प्स इन द व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. तर याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की प्रोटोनेमा ही जी काही स्टेज असते इट इज युजफुल फॉर द व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. का? कारण या प्रोटोनेमावरती काय असतात की नंबर ऑफ बर्ड्स प्रेझेंट असतात. आणि द लिफी स्टेज हॅज इरेक्ट सिलेंडर स्टेम लाईक कॉलॉइड मेन ॲक्सिस बेअरिंग स्पायरल लीफ लाईक स्ट्रक्चर कॉल्ड फायलॉइड. तर हे जे काही लिफी स्टेज असतात यामध्ये याची जी काही प्लांट बॉडी असते ही इरेक्ट असते, स्लेंडर असते किंवा स्टेम लाईक्स असते किंवा आपण त्याला कोलॉइड्स देखील म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये जो काही मेन ॲक्सिस असतो बिअरिंग द स्पायरल लीफ लाईक स्ट्रक्चर, तो काय करत असतो की स्पायरल लीफ लाईक स्ट्रक्चर डेव्हलपमेंट करत असतो, त्याला आपण फायलॉइड्स असं म्हटलं जातं. आणि हा जो काही लिफी स्टेज असतात इट इज फिक्स इन अ सॉईल बाय मल्टी सेल्युलर ब्रांच रायझॉइड्स. तर मग हे काय करत असतात की जे काही मल्टी सेल्युलर रायझॉइड स्ट्रक्चर्स असतात ते सॉईलमध्ये फिक्स करण्याचं काम करत असतात. आणि दिस स्टेज बियर्स द सेक्स ऑर्गन. तर हे जे काही रायझॉइड्स असतात ते काय करत असतात की सेक्स ऑर्गन बियर्स करत असतात. आणि व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय फ्रॅगमेंटेशन्स अँड बडिंग इन अ सेकंडरी प्रोटोनेमा. मग यापैकी व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन जी याच्यामधील रिप्रोडक्शन्स आहे हे रिप्रोडक्शन 2 प्रकारे होत असतात, फ्रॅगमेंटेशन आणि बडिंग. तर जे काही सेकंडरी प्रोटोनेमा असतात तर यापासून काय होत असतात की व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन्स होत असतात. तर त्याचे एक्झाम्पल आहेत पहा, फ्युनेरिया, पॉलिट्रिकम्स आणि स्पॅग्नम. ओके, दीज आर द 3 मेन एक्झाम्पल ऑफ द मॉसेस. तर आता सगळ्यात शेवटी हे जे काही ब्रायोफायटामधील असणारे जे काही मेंबर्स असतात तर त्याचे काही इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहेत ते आपण थोडक्यामध्ये पाहूया. तर यापैकी पहिला जो काही इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहे मीन्स सम मॉसेस प्रोव्हाइड फूड फॉर हर्बिव्होरस मॅमल, बर्ड्स एट्सेट्रा. मग हे जे काही मॉसेस असतात तर याचा महत्त्वाचं जे काही फंक्शन आहे किंवा इम्पॉर्टन्स आहे मीन्स दे प्रोव्हाइड द न्यूट्रिशन किंवा दे प्रोव्हाइड द फूड फॉर द हर्बिव्होरस अँड बर्ड्स. तर जे काही पक्षी किंवा जे काही हर्बिव्होरस असतात त्यांच्यासाठी फूड मटेरियल प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतात. तर सेकंड याचा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहे पहा,
स्पेसीज ऑफ स्पॅग्नम अ मॉस प्रोव्हाइड्स पीट यूज्ड ॲज अ फ्यूल. तर फ्यूलसाठी जे काही पीट वगैरे आहेत किंवा ते प्रोव्हाइड करण्याचं काम स्पॅग्नम मॉस करत असतात. आणि मॉसेस आर ऑल्सो यूज्ड ॲज अ पॅकेजिंग मटेरियल फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ लिव्हिंग मटेरियल बिकॉज दे हॅव सिग्निफिकंट वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. म्हणजे काही लिव्हिंग मटेरियल्स आहेत त्याला जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर आपल्याला ट्रान्सफर करायचं असेल किंवा जर पॅकेजिंग करायचं असेल तर अशा वेळेस ह्या मॉसेसचा यूज केला जातो. कारण या मॉसेसचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की दे हॅव द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता यामध्ये जास्त असते. त्यानंतर नेक्स्ट जर आपण याचा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स पाहायला गेलो तर जस्ट लाईक लीचन, तर लीचनसारखा मॉसेस आर द फर्स्ट लिव्हिंग बिईंग टू ग्रो ऑन अ रॉक्स. जसे लीचन्स रॉकवरती आढळतात तसं हे मॉसेस देखील काय होतात की रॉक्सवरती ग्रो होत असतात. आणि दे डिकम्पोज रॉक्स टू फॉर्म सॉईल अँड मेक देम सुटेबल फॉर ग्रोथ ऑफ हायर प्लांट्स. म्हणजे त्या ठिकाणी रॉक जे असतात हे रॉकला डिकम्पोज करण्याचं काम, म्हणजे खडकांना डिकम्पोज करण्याचं काम हे मॉसेस करत असतात. आणि दे मेक सुटेबल लँड फॉर द ग्रोथ ऑफ हायर प्लांट्स. म्हणजे काही हायर प्लांट्स असतात त्यासाठी सुपीक जमीन तयार करण्याचं काम देखील या मॉसेसद्वारे केलं जातं. आणि लास्ट याचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहे पहा, डेन्स लेयर ऑफ मॉसेस हेल्प्स इन अ प्रिव्हेन्शन ऑफ सॉईल इरोजन दस ॲक्ट ॲज अ सॉईल बाइंडर्स. तर या ठिकाणी जर आपण पाहायला गेलो तर अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी एक इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहे पहा, टू चेक द सॉईल इरोजन. म्हणजे मातीची जी काही धूप होत असते तर ती धूप होण्यापासून हे मॉसेस काय करत असतात की प्रिव्हेन्शन करत असतात, म्हणून याला सॉईल बाइंडर्स देखील म्हटलं जातं. ओके, जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या इतर मित्रांना शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.